मानवी देह हा आपल्यासाठी देवाचा काय आहे हो? आशीर्वाद आहे. पण केवळ श्वास घेणे आणि खाणे म्हणजे जगणे आहे का बरं? तुम्ही श्वास घेता, तुम्ही खाता, पिता, झोपता, हे जगणं आहे का? तर नाही. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे तर काय पशुमध्येही असते. मग मनुष्य आणि पशु यात फरक काय? तर तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या जीवनात नित्यनेम आणि परमार्थ नाही. नित्यनेम म्हणजे काय? शिस्त. तो देहाने मनुष्य असला तरी वृत्तीने पशुच आहे. वृत्तीने कसा आहे तो? पशुच आहे. काही नित्यनेमा विन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भारवाहे तो वृषभ. जो मनुष्य दररोज देवाचे नामस्मरण, पूजन किंवा कोणताही आध्यात्मिक नित्यनेम न करता काय करतो? अन्न ग्रहण करतो, तो कसा आहे हो? कुत्र्यासारखा आहे, कुत्र्याप्रमाणे आहे, श्वान आहे. तुकोबाराय का म्हणतात असं? ते पुढे सांगतायत. अन्न हे केवळ काय शरीरासाठी नसते, तर ते मनासाठीही असते. जे अन्न आपण सेवन करतो ते सर्वप्रथम भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करावे, ज्यामुळे आपली भावना शुद्ध होते आणि मी, माझे हा जो अहंकार आहे तो काय होतो? कमी होतो. जो केवळ खातो किंवा संसाराचा भार वाहतो तो त्या बैलासारखा आहे, जो केवळ ओझे वाहण्यासाठी जन्माला आलेला आहे. त्याचे मनुष्यपण वाया गेले आहे. त्याचा होय भूमीवरी भार, नेणे यातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर पितरांसी. असा मनुष्य या पृथ्वीवर ओझे आहे. का ओझे आहे? या ठिकाणी पितरांसारखा या ठिकाणी काय सांगितलंय तुकोबारायांनी? असा मनुष्य कसा आहे? पृथ्वीवर ओझ आहे. त्याने समाजासाठी किंवा स्वतःच्या कल्याणासाठी काहीही केलेले काहीच केलं नाही. दुःख जो स्वतःच्या कुळाचा किंवा धर्माचा आचार पाळत नाही, तो आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपले जे पितर आहेत, पितरांना काय करतो? देखील नरकामध्ये भोगायला लावतो, नरक यातना भोगायला लावतो. कर्माचा सिद्धांत असा आहे की मुलाच्या कर्माचा परिणाम कुळावर होत असतो. झाला दावेदार भोगवी अघोर पितरांसी, अखंड अशुभवाणी खरे न बोरे स्वप्नी, पापी तयाहुनी आणिक नाही दुसरा. अखंड अशुभवाणी, ज्याची जीभ नेहमी अमंगळ, निंदाजनक आणि वाईट शब्दच बोलते, तो सर्वात मोठा पापी आहे. तुकोबाराय म्हणतात, असा माणूस स्वप्नातही कधी खरे बोलत नाही. वाणी ही माणसाचा आरसा आहे. ज्याच्या मुखात राम नाही, जो सत्याचा अपलाप करतो, त्याचे जीवन अशुद्ध आहे. जो सत्य कधी बोलत नाही, सत्याने वागत नाही, आणि वाणीमध्ये कसे आहे? अखंड अशुभ आहे. पोट पोसिये कला, भूती दया नाही ज्याला, पाठी लागे आल्या अतिताचे दाराशी. जो केवळ स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यात मग्न आहे, ज्याच्या मनात प्राणी मात्रांविषयी दया नाही, तो काय आहे? अधम आहे, पापी आहे. जर त्याच्या दाराशी एखादा अतीत आला, साधू आला, फकीर आला, तर तो त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याला काय करतो? हकलून लावण्यासाठी त्याच्या पाठी काय करतो? त्याच्या मागं लागतो. ही वृत्ती कशी आहे? राक्षसी वृत्ती आहे. काही संतांचे पूजन, न घडे तीर्थाचे भ्रमण, यमाचा आदन सीन थोर पावेल. ज्याने कधी संतांचे पूजन केले नाही,
किंवा तीर्थयात्रा करून स्वतःचे चित्त शुद्ध केले नाही, तो मनुष्य म्हणजे साक्षात यमाला दिलेला हुंडा, अंधन आहे. मृत्यूनंतर यमदूत त्या अत्यंत कष्ट सीन देतील, कारण तरी मनुष्य जन्माचा अधिकार आध्यात्मिक साधनेसाठी केला नाही. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरूनी गेली म्हणता मी माझे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, मी आणि माझे या प्रपंचात अडकलेला माणूस देवाला विसरून जातो. तुकोबाराय म्हणतात, अशा रीतीने त्याने स्वतःच्या मनुष्यपणाची मोठी हानी करून घेतली आहे. या माणूस जन्माची काय केली आहे? हानी करून घेतली आहे. जन्माला आल्याचे सार्थक केवळ भगवंताशी नाते जोडण्यात आणि शुद्ध आचरणात आहे. या अभंगाचे तात्पर्य म्हणजे काय? निष्कर्ष एवढाच आहे की जीवनात एकतरी नित्यनेम असावा, मग तो जप असो किंवा ग्रंथ वाचन असो. बहुता जन्मांती जन्मला सीनरा, देव तू सोयरा करी आता. या वचनाप्रमाणे या जन्मात विठ्ठलाची काय ओढ निर्माण कर रे. आणि याच जन्मामध्ये म्हणजेच या मनुष्य देहामध्येच आपण भगवंताला जवळ करू शकतो, भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. बाकी योनीमध्ये याची संधी नाही.